पितृपक्ष हा पूर्वजांना समर्पित असून या पितृपक्षाच्या काळात पूर्वजांसाठी श्राद्ध आणि तर्पण केलं जातं। असं म्हणतात की श्राद्ध आणि तर्पण केल्यानं पितरांना शांती मिळते आणि त्यांच्या आशीर्वादामुळे जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येते। तर यंदा म्हणजे 2025 मध्ये हा पितृपक्ष कधीपासून सुरू होणार आहे, त्याचबरोबर या पितृपक्षात काय करावे व काय करू नये याविषयीची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। हिंदू धर्मात असं मानलं जातं की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवीन प्रवास सुरू होतो आणि म्हणूनच हिंदू धर्मामध्ये या पितृपक्षाला विशेष महत्त्व दिलं जातं। पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केलं जात नाही। हिंदू पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात होते आणि ती अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपते। पितृपक्षाचे 15 दिवस हे खूपच शुभ मानले जातात। असं म्हणतात की या काळात पूर्वजांसाठी तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान केल्यानं पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासूनही मुक्ती मिळते। त्याचबरोबर आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात आणि जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही। तर यंदा म्हणजेच 2025 मध्ये पितृपक्ष हा रविवार 7 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार असून तो सर्व पितृ अमावस्येला म्हणजेच 21 सप्टेंबर 2025 ला संपणार आहे। जर आई वडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक हयात नसेल तर त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे। तर्पण करताना नेहमी पाण्यात दूध आणि काळे तीळ मिसळून तर्पण करावे। पितृपक्षात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने दिवा लावावा। असं म्हणतात की पितृपक्षात पूर्वज दक्षिणेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात। तसेच ज्या दिवशी पूर्वजांचे श्राद्ध केलं जातं तर त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन केलं जातं। पितृपक्षात मांसाहार आणि मद्यपान टाळावं, यज्ञ, अनुष्ठान आणि धार्मिक कार्य करू नयेत, नवीन वस्तू खरेदी करणं टाळावं, दाढी केस कापणे टाळावे, तसेच राग मत्सर आणि इतर नकारात्मक भावना टाळाव्यात, कांदा लसूण खाऊ नये, मंदिरांना भेट देऊ नये, तसेच घरातील दुरुस्तीचे काम करणे देखील टाळावे।